राम कृष्ण हरी. आजचा सेवेचा अभंग आहे. एक तटस्थ मानसी, एक सहजची आळशी. दोन्ही दिसती सारिखी, वर्म जाणे तो पारखी. एक ध्यानी करिता जप, एक बैसुनी घेती झोप. एका सर्वस्वाचा त्याग, एका पोटासाठी जोग. एका भक्ती पोटासाठी, एका देवासवे गाठी. वर्म पोटी एका, फळे दोन सांगे तुका. या अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात की एक व्यक्ती नामस्मरण भक्ती करताना तटस्थ बसली आहे, तर दुसरी व्यक्ती आळसामुळे तटस्थ बसली आहे. अशा दोन्ही व्यक्तींच्या शारीरिक अवस्था जरी एकच असली तरी त्यांच्या मानसिकतेतील फरक जाणकारालाच कळेल. एक भगवंत चिंतन करताना डोळे मिटून ध्यानस्थ बसतो आणि दुसरा डोळे मिटून झोप घेतो. एक सर्वस्वाचा त्याग करून साधू होतो, तर दुसरा पोट भरण्यासाठी संधी साधू होतो. एक जण देवाची भेट घेण्यासाठी भक्ती करतो, तर दुसरा पोटासाठी भक्ती करतो. तुकाराम महाराज म्हणतात, दोघीही एकाच प्रकारचे आचरण करीत असले तरी त्यांच्या मनातील भाव हे वेगवेगळे असल्यामुळे त्यांना फळेही वेगवेगळ्या प्रकारची मिळतात. राम कृष्ण हरी.